खुशखबर खुशखबर खुशखबर. रिदान ज्वेलर्स आणत आहे आपल्यासाठी लकी ड्रॉद्वारे सोन्याचे दागिने बक्षीस म्हणून मिळवण्याची अविश्वसनीय संधी. ही योजना फक्त 10 महिन्यांसाठी राहील. या योजनेमध्ये 100 सभासद असतील. प्रत्येक महिन्यामध्ये एक चिठ्ठी लकी ड्रॉद्वारे आपल्या सर्वांसमोर काढण्यात येईल. ज्या सभासदाची चिठ्ठी निघाली त्यांनी त्यापुढे कोणतेही हप्ते भरायचे नाहीत. दरमहा 2000 रुपये भरा व लकी ड्रॉ मध्ये आपली चिठ्ठी निघाल्यास 20,000 रुपयांचे सोन्याचे दागिने बक्षीस म्हणून मिळवा. दरमहा 3000 रुपये भरा व लकी ड्रॉ मध्ये आपली चिठ्ठी निघाल्यास 30,000 रुपयांचे सोन्याचे दागिने बक्षीस म्हणून मिळवा. दरमहा 5,000 रुपये भरा आणि लकी ड्रॉ मध्ये आपली चिठ्ठी निघाल्यास 50,000 रुपयांचे सोन्याचे दागिने बक्षीस म्हणून मिळवा. दरमहा 10,000 रुपये भरा व लकी ड्रॉ मध्ये आपली चिठ्ठी निघाल्यास 1,00,000 रुपयांचे सोन्याचे दागिने बक्षीस म्हणून मिळवा. सर्व दागिने 20 व 22 कॅरेट शुद्धतेच्या हमीचे व हॉलमार्क शिक्क्यासहित देण्यात येतील. आजच आपली नाव नोंदणी करून लाभ मिळवा. आमचा पत्ता रिदान ज्वेलर्स, चांदणी चौक, फॉरेस्ट, सोलापूर. संपर्क शाबाज हुंडेकरी 86 248 780 06. जाकीर शेख 74 99 10 12 86. नियम व अटी लागू. उजनी धरण पूर्ण होऊन आता 45 वर्षे झाली आहेत. मात्र धरणासाठी त्याग केलेल्या भूमिपुत्रांचे प्रश्न अद्याप सुटलेले नाहीत. त्यामुळे उजनी धरणग्रस्त व पुनर्वसित गावांचे प्रश्न प्राधान्याने सोडवण्यासाठी उजनी धरण प्रकल्पग्रस्त लाभ विकास प्राधिकरणाची स्थापना करावी अशी मागणी धरणग्रस्त नागरिकांनी केली आहे. उजनी धरण यशवंत सागर जलाशयात सन 1979-80 साली पाणी साठवण्यासाठी सुरुवात झाली. उजनी धरणासाठी करमाळा तालुक्यातील 29, इंदापूर तालुक्यातील 32 गावे व वाडी वस्त्यांनी त्याग केला. शेतकऱ्यांच्या भीमा नदीकाठच्या जमिनी कवडी मोलदरात संपादित करण्यात आल्या. धरण पूर्ण होऊन पुणे, सोलापूर, अहिल्यानगर जिल्ह्यातील काही तालुक्यांना वरदान ठरले. त्यामुळे बागायतदार शेतकरी, शेतीपूर्वक व्यवसाय, सहकारी, खासगी साखर कारखानदारी, दुग्ध व्यवसाय वाढला. त्यामुळे अनेकांना रोजगार मिळाला. मात्र धरणासाठी त्याग केलेल्या अनेकांच्या अडचणी संपलेल्या नाहीत. उजनी धरण पुनर्वसित गावामध्ये रस्ते, स्मशानभूमीसह शासनाने 14 आश्वासने दिली होती. मात्र त्याची अंमलबजावणी व्यवस्थित झाली किंवा नाही हे पुन्हा तपासून पाहण्याची वेळ आली आहे. काही धरणग्रस्त तुपाशी तर काही भूमिपुत्र उपाशी अशी परिस्थिती आहे. पंढरपूर तालुक्यात पर्यायी जमिनी मिळाल्या. मात्र या जमिनी ताब्यात घेताना स्थानिकांनी दहशत निर्माण केली. त्यामुळे अनेकांनी मिळालेल्या पर्यायी जमिनी मिळेल त्या किमती वहिवाटधारकांना विकल्या. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.